बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। ही बातमी आहे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नागपुरात भेटले या संदर्भातली। नागपूर अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, अनिल परब, वरुण सरदेसाई हे देखील उपस्थित होते। का भेटले, भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, पण उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतलेली आहे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे वेगळे झाल्यानंतर त्यांच्यात क्वचितच संवाद झालेला असेल आणि भेट तर दुरापास्तच, पण आत्ता ही भेट झालेली आहे। इतक्या वर्षांनंतरची ही समोरासमोरची अशी बहुधा पहिलीच भेट असावी। नागपूर अधिवेशनामध्ये आज अधिवेशनाला आलेले होते उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही थेट दृश्य ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय, थेट नाही आहेत। काही वेळापूर्वी ही भेट झालेली आहे, पण ही दृश्य आपण बघतोय। अनिल परब आहेत, उद्धव ठाकरे आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते भेटायला गेलेले आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी बोलूयात। तुषार, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य, वरुण सरदेसाई, अनिल परब, सचिन अहिर सगळे शिवसेनेचे नेते दिसत आहेत आणि त्यांना घेऊन उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आलेत। काय नेमकं घडतंय? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आताच काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या भेटीवेळी आमदार वरुण सरदेसाई यांच्या सकट शिवसेनेचे काही आमदार उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देखील दिल्या, कारण की शपथविधी सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे उपस्थित राहू शकले नव्हते। किंबहुना उद्धव ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहावं असं देवेंद्र फडणवीसांनी फोन करून निमंत्रण देखील दिलं होतं। मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरेंची आणि देवेंद्र फडणवीसांची मुंबईमध्ये देखील भेट होऊ शकली नव्हती। आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे। उद्धव ठाकरेंनी स्वतः देवेंद्र फडणवीसांना भेटून शुभेच्छा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्की या भेटीने चर्चेला तर नक्की, म्हणजे नुसता फोन केला होता उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना अभिनंदनाचा, तर किती चर्चा घडली होती। आता या भेटीने तर अजून तर्कवितर्क सुरू झाले असतील तुषार। नक्कीच सुवर्ण, या भेटीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे, कारण की स्वतः उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या सभागृहामध्ये उपस्थित होते आणि जेव्हापासून उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला येणार तेव्हापासूनच अनेक चर्चा तर्क विनिमय काढले जात होते। मात्र आताच काही वेळापूर्वी स्वतः उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची अवघी 5 मिनिटं त्यांच्या दालनामध्ये भेट घेतल्यामुळे पण तुषार अगदी मनोमिलन नाही, पण सुसंवादाची पहिली पायरी। नक्कीच एक मिनिट तुषार, फक्त तुला थांबवते। सुषमा अंधारे जी आपल्या सोबत आहेत। सुषमा जी, अगदी मनोमिलन नाही पण सुसंवादाची पहिली पायरी म्हणायची का या भेटीला? नाही, मला वाटतं आपण फारच भलते अर्थ काढत आहोत। लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस ही सध्या एक व्यक्ती नाहीये, ते एका राज्यसंस्थेचे प्रमुख आहेत। त्यामुळे एका राज्यसंस्थेच्या प्रमुखाला राज्यातल्या समस्या अवगत करून देणे आणि त्या संदर्भाने चर्चा करणे यात काही वेगळे पण जाणवण्याची गरज नाही। सध्या मराठवाडा पेटलेला आहे, मराठवाड्यात अशांतता आहे। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जिथे की बीड मस्ताजोगच्या हत्या प्रकरणातले मारेकरी अजूनही मोकाटच सुटलेले आहेत। परभणी जाळपोळ प्रकरणातल्या 3 अधिकाऱ्यांची अजूनही बडतर्फी झालेली नाही। 2 मृत्यूची स्वतंत्र चौकशी सुरू झालेली नाही। असे अनेक मुद्दे आहेत की त्या मुद्द्यांना घेऊन राज्य प्रमुखांशी बोलणं फार स्वाभाविक आहे। मला वाटतं देवेंद्रजींना एक व्यक्ती म्हणून जरी भाजपा समर्थक बघत असले तरी सुद्धा देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यामुळे सन्माननीय पक्षप्रमुख हे व्यक्ती देवेंद्र यांना भेटायला गेलेले नाहीत, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलेले आहेत। नक्की सुषमाजी, आभार। आपण सविस्तरपणे आणि स्पष्टपणेच भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल। फक्त आणि फक्त या दृष्टिकोनातूनच या भेटीकडे बघितलं जावं असं सुषमाजींनी स्पष्ट केलंय की ते व्यक्ती देवेंद्र फडणवीस नाही आहेत, मुख्यमंत्री आहेत राज्याचे। त्यामुळे राज्यात काय घडतंय हे सांगण्याकरता याच्या संदर्भातली या गोष्टींची अवगत करण्याकरता उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलेले होते आणि आपल्याबरोबर सुषमाताई उपस्थित होत्या। त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। भेटीचं कारण गुलदस्त्यात ते असं
म्हणण्यापेक्षा भेट ही फक्त आणि फक्त त्यांना शुभेच्छा देण्याकरता होती आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्रात जे काही सध्या वातावरण आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता होती, असं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलंय. ही भेट नागपूरला झालेली आहे. अधिवेशनामध्ये आज सहभागी झाले होते उद्धव ठाकरे आणि त्यानंतर आपल्या नेत्यांना घेऊन ते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलेले आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर वरुण सरदेसाई, सचिन अहिर, अनिल परब आपल्याला दिसत आहेत. असे सगळे महत्त्वाचे नेते त्यांच्या सोबत होते आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले. ही भेट नागपुरामध्ये अधिवेशनानंतर झालेली आहे. अजून अधिवेशनाचं कामकाज व्हायचंय, पण मधल्या वेळेमध्ये ही भेट झालेली आहे आणि अगदी 5-7 मिनिटांचीच ही भेट झाली, असं आपल्याला तुषार रुपनवर आमचे प्रतिनिधी माहिती देत होते. अजिबात भलभलते अर्थ या भेटीचे काढू नका. सुसंवादाची ही पहिली पायरी वगैरे असं काही नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे, उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांना भेटायला गेलेले होते. त्यांना महाराष्ट्रातल्या प्रश्नांसंदर्भात माहिती देण्याकरता गेलेले होते. आपण यावर कठोर पावलं उचलावीत, बीड आणि परभणीमधल्या ज्या घटना झालेल्या आहेत त्याबद्दल अशी भूमिका सुषमा अंधारेंनी मांडलेली आहे. पण 5 ते 7 मिनिटच भेट झाली. आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात. आदित्य सुद्धा त्यांच्यासोबत गेलेले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याकरता. ही भेट नागपुरामध्ये झालेली आहे. अधिवेशनाचं काम अजून संपायचं आहे, मात्र त्याआधी मधल्या वेळेमध्ये ही भेट झालेली आहे. उद्धव ठाकरेंनी आज अधिवेशनामध्ये सहभाग घेतला आणि त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी आगपाखड केलेली होती महायुतीवर. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना विचारूया. उदय, कुठलेही भलते अर्थ काढू नका. फक्त भेट ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची घेतली उद्धव ठाकरेंनी, असं सुषमा अंधारे म्हणत होत्या. पण नेमकं या भेटीचं गणित काय? एक सदिच्छा भेट घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता विधानभवनातील त्यांच्या कार्यालयात आले असल्याची उदय, माहिती. तुम्हाला विनंती करते, तुम्ही असेच सोबत राहा. प्रसाद लाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रसादजी, कसं बघावं लागेल या भेटीकडे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे भेटायला आले. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कारामध्ये विधानसभेचं अधिवेशन चालू असताना एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी किंवा माजी मुख्यमंत्र्यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्र्याची भेट घेणं यामध्ये काही नाविन्य नाहीये. उद्धवजींनी माननीय देवेंद्रजींच्या शपथविधीचा त्यांना निमंत्रण असताना देखील ते काही कारणामुळे तिकडे येऊ शकले नव्हते. त्यामुळे अधिवेशनात आज त्यांचा पहिला दिवस होता आणि त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसात जर त्यांनी देवेंद्रजींची जर सदिच्छा भेट घेतली असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करतो. परंतु ज्या पद्धतीमध्ये देवेंद्रजींनी मोठेपणा दाखवून विरोधी पक्षाच्या सर्व लोकांना समाविष्ट करून महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण करणार ही जी भूमिका मांडली आहे ती देखील लोकांना अतिशय मनाला भावणारी विषय आहे. आणि परंपरेनुसार जर उद्धवजींनी भेट घेतली असेल आणि देवेंद्रजींनी त्यांना भेटून चहापान केलं असेल तर निश्चितपणे या राज्याने त्याचं स्वागत केलं पाहिजे. नक्कीच. मात्र प्रसादजी, चर्चा याकरता होते आहे कारण दोघं सत्तेच्या पटलावर दोघं वेगवेगळे झाल्यानंतरची ही समोरासमोरची अशी बहुधा पहिलीच भेट असेल, बहुधा पहिलाच संवाद असेल, म्हणून अजून एका वेगळ्या दृष्टिकोनातनं त्याकडे पाहिलं जात आहे की बाबा सुसंवादाची ही पहिली पायरी आहे का? पणा न ठेवता मोठ्या मनाने स्वीकार करणारा जर माणूस या राज्यामध्ये कोण असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आपण पाहिलं असेल 19 मध्ये उद्धवजी आमच्या बरोबर निवडणुका लढले परंतु आमच्या विरोधात गेले, तरी देखील उद्धवजींनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतली. त्या कार्यक्रमाला देवेंद्रजींनी स्वतःहून जाऊन हजेरी लावली आणि आता देखील मुख्यमंत्री पदाची स्वतः शपथ घेत असताना उद्धवजींना निमंत्रण पत्रिका पाठवण्याचं काम जीएडी डिपार्टमेंटनी तर केलंच, परंतु आम्ही पक्षातर्फे मी देखील त्यांना पत्रिका पाठवली होती. त्यामुळे आम्ही मनाचा मोठेपणा ठेवून राज्याच्या विकासाच्या हिताचं राजकारण करणारी लोक आहोत हे देवेंद्रजींनी राज्याला दाखवून दिलं. आणि उद्धवजींनी जर त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना जर शुभकामना दिल्या असतील तर निश्चितपणे आम्ही त्यांचं स्वागतच करतो. नक्की. प्रसादजी, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. संजय शिरसाट मंत्री आपल्या सोबत आहेत. संजयजी, सगळ्यात आधी मंत्रीपद आपल्याला मिळालं, आपण अधिवेशनामध्ये सहभागी आहात आणि दुसरीकडे आपण ही अधिवेशनादरम्यानचीच भेट बघतोय. उद्धव ठाकरेंनी फोन पण केला होता अभिनंदनाचा, तेव्हाही तुम्ही आमच्याशी बोलला होतात आणि यात काही वावगं असं म्हणाला होतात. आपल्याला काही उलटं सुलटं काही त्याच्यात दिसत नाहीये. आत्ता या भेटीबद्दल तुमची प्रतिक्रिया?
नाही, आज उद्धव साहेबांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्याच्याबद्दल ठीक आहे, आनंद आहे. खरं तर शपथविधीला त्यांनी हजर राहायला पाहिजे होतं, ते राहिले नाहीत. एक चांगला सोहळा त्यांनी मिस केला असं म्हणावं लागेल. मग आता जे काही भेटले तर माझी त्यांना चांगले भेटले त्याबद्दल त्यांचे ते आभार आहोत. परंतु आता तरी संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेते पण मागणार नाही अशी अपेक्षा त्यांच्याकडून मी व्यक्त करतो. कारण की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं विरोधी पक्षनेते पद मागण्याकरता सुसंवाद करायला गेले असतील? सांगता येत नाही, कारण की जर दुसरा विषय त्यांच्याकडे नसावा आणि संख्याबळ नसल्यामुळं कदाचित असं मागणं योग्य पण नाही असं मला वाटतं. सध्याची परिस्थिती बघता एका बाजूला छगन भुजबळ नाराज आहेत, त्यामुळे अजित पवार जरासे बॅकफूटवर आलेले आहेत. इकडे दुसरीकडे एकनाथ शिंदेची पण कोंडी करावी असा काही विचार असेल उबाठाचा या भेटी मागचा? उबाठाचा काही तसा विचार नाही, त्यांच्या विचाराशी काही हे नाहीये. आमची युती मजबूत आहे, अत्यंत चांगल्या प्रकारे चाललेले. मंत्रिपदांचा जेव्हा हे होत असतं, मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन होत असतं त्या टायमाला नाराजी हे असते, काही लोकांची नाराजी असते. आमच्या सरकारची सुद्धा अनेक वर्ष नाराजी होती. म्हणून अनेकाला संधी एका वेळेला मिळत नाही. तो जरी भाग असला तर त्याच्यामुळे फरक पडणार नाही. संजयजी क्षमा करा, पण चर्चेला अशासाठी वाव आहे की उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी झाले, मग त्यांनी पत्रकार परिषद घेतली, महायुतीच्या तिन्ही पक्षांमधले जे नाराज आहेत त्यांच्यावर आगपाखड सुद्धा केली आणि त्यानंतरची ही भेट आहे. काय त्याच्याने काही फरक पडत नाही. त्यांनी विरोधी पक्षाचा म्हणून त्यांनी ते काम करतायत, त्याच्याबद्दल काय त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. आमचे आमदार सर्व स्टिकअप आहेत, कोणी कुठे जात नाही, कोणी काही करत नाहीत. सर्वांना समजवण्याचं काम हे वरिष्ठ नेते करतायत आणि सर्वजण महायुतीमध्ये एक मजबूतीने काम सुद्धा करणार आहेत. बरं संजयजी, खूप खूप आभार. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. मंत्री संजय शिरसाट आपल्याबरोबर बोलत होते. त्यांनी असं म्हटलंय की काहीही उलटसुलट या भेटीकडे बघण्याची गरज नाही. विरोधी पक्षनेतेपद मागण्याकरता ते गेले असतील तर फार विचित्र गोष्ट आहे, मात्र ते तसं करणार नाही तशी अपेक्षा आहे. संख्याबळ पण नाही आहे त्यांच्याकडे. पण या भेटीकडे काहीही म्हणजे युतीमध्ये काही त्यामुळे होणार नाही अशी कुठली भेट घडल्यामुळे ते मुख्यमंत्री आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे विरोधी बाकांवर बसलेले आहेत म्हणून ते त्यांना भेटायला गेले असतील. यात आम्हाला तरी काही चूक दिसत नाही आणि आमच्यामध्ये म्हणजे महायुतीमध्ये तरी काहीही फरक, महायुतीतल्या 3 पक्षांमध्ये तरी काहीही फरक पडणार नाही. 3 नेत्यांचं आपापसात चांगलं नियोजन आहे, चांगला समतोल आहे, चांगला संवाद आहे महायुतीतल्या तिन्ही नेत्यांचा. त्यामुळे आमच्या या 3 पक्षांमध्ये तरी काहीही होणार नाही अशा कुठल्या भेटींमुळे, असा कुठला परिणाम होणार नाही असं संजय शिरसाट यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलेलं आहे. मंत्री संजय शिरसाट हे या सगळ्याविषयी स्पष्टता करत होते. याआधी सुद्धा जेव्हा अभिनंदनाचा फोन केला होता तेव्हाही त्यांनी स्पष्ट केलं होतं की एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याकरता ही भेट असेल का, तर असं काही आम्हाला वाटत नाही. आमच्या शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यांना असं काही वाटत नाही, कारण मुळातच महायुतीतल्या 3 पक्षातल्या नेत्यांमध्ये आपापसात संवाद चांगला आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव, आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर हे आपल्याला